नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. तर आज जायचं आहे देवदर्शनाला. तर चला मग, आज शेतातली कामं नाहीत काही नाही, आता आवरलंय आमचं. आता वाजलेत 9 आणि जायचं आपल्याला देवदर्शनाला. आणि आम्ही बघा मल्हारला देखील नवीन नवीन ड्रेस घातलाय. सायकलवर जायचं का मोठ्या गाडीत? मला मोठ्या गाडीत जायचं. आणि हे ड्रेस कोणा घेतलेला आहे रे? कोणा की टोपी आणते मी. तर आम्हाला खूप दिवसापासून जायचं होतं बरं का. आज जाता येईल, उद्या जाता येईल, असं जर विचार करत बसलं तर खरंच जाणं होत नाही. तर म्हणलं आज चला, आज जाऊ तर आपण देवदर्शनाला. आणि कोणत्या पण देवदर्शनाला जायच्या अगोदरनं असं मन एकदम प्रसन्न असतं या. आणि मग सगळे घरचे जे काय आपली पांढरी फुलं आहेत, महादेवाला पांढरी फुलं आवडतात. आणि त्याचबरोबर आपल्या घरापाशीनं बेलाचं झाड आहे, तर मग सगळे फुलं पण तोडले, बेलाची पानं पण तोडले. असं म्हणतात सोमवारी बेल तोडतात कारण की श्रावण महिन्यात तोडत नाहीत बरं का. आणि आम्हाला जाता जाता छोटंसं असं दिसलं, कॅमेऱ्यामध्ये घेतलंय, थोडं दिसायले पळत जातानी, पण दिसले का नाही की ते पहा. तर बघा, आणि म्हणलं कधी नाही ते आज नवीन ड्रेस घातलाय आणि गावाला निघालाय. आणि खूप आनंदामध्ये, आणि दोन्ही सीटच्या मध्ये बसलेला होता, त्याचं जास्त हसू येत होतं. आणि गाडी पण पूर्ण भरली होती, आपली गाडी छोटीच आहे पण भरली होती. आणि मग सगळ्यांनी बसलोत आणि निघालोत. तर बघा, सुरुवातीला ना मुलींना पण जसं शाळेला सुट्ट्या लागल्या तसं जायचं होतं आम्हाला. तर मग आई आप्पा सगळेच घरचे निघालोत. आणि त्याचबरोबर तिकडून माझं माहेर पण जवळच आहे, तर तिथून भाऊ येणार होता. त्याचबरोबर मला आमचं कुटुंब खरंच खूप मोठं आहे. मी एकटीच आहे, पण मला 4 नणंदबाई आहेत. तर त्यांचं पण गाव इथून जवळच होतं. तर ताई आलेल्या होत्या, भाचा आलेला होता, सगळ्यांच्या भेटी पण झाल्यानंतर तिथं. आणि बघा, आता आमच्या इकडल्या शिवारातले ना सगळे कामं, जवळपास शेतातले सगळे कामं झालेत. आणि असे नांगरू सगळ्यांनी शेतं टाकलेत. तर कुठंतरी असं म्हणजे जनावरांसाठीचं आहे तेवढा हे हिरवगार रान. आणि कोणत्या पण कामाची सुरुवात ना आपण श्री गणेशानं करतो. तर ना गणपती बाप्पापाशी आम्ही अगोदर दर्शनं घेतले आणि नंतर मग वरती ज्योतिर्लिंगापाशी गेलोत. तर ज्योतिर्लिंगामध्ये सांगायचं झालं तर प्रत्येक पिंडीपाशीनं एक नंदी असते. तर वैजनाथापाशी 3 नंदी आहेत. आणि अशी आख्यायिका आहे बरं का. पूर्वीच्या काळामध्ये देवांना अमृत कुठं लपवावं हा प्रश्न पडला होता. सगळं अमृत राक्षस पितील, तर अमृत लपवण्यासाठीनं ह्या पिंडीचा उपयोग केलेला होता. तर ह्या देवापाशी अमृत ठेवलं होतं. आणि अमृत राक्षसाच्या न हाती लागता फक्त देवतांच्याच हाती लागावं असं इथलं महत्त्व आहे. म्हणून ज्याचं कुणाचं आरोग्य असं दुखत असेल तर आरोग्य चांगलं राहण्यासाठी वैजनाथाचं दर्शन घेतलं तर आरोग्य चांगलं राहतंय असं ऐकलेलं आहे मी पण. आणि बघा, हा बाहेरचा परिसर आहे. आणि आता मध्ये दर्शन घेऊत. तर आता झाले तर आमचे दर्शनं केलेत आणि अभिषेक करायला आणखी वेळ आहे. 12:30च्या नंतर अभिषेक होणार आहे का. तर तोपर्यंत दर्शनं करून घेतले आणि नंतर अभिषेक करून आपल्याला पंत्या ते लावायच्या का. तर बघा, दर्शनाला तेवढी काही अशी गर्दी नव्हती, थोडीच होती. सोमवार होता पण जास्त नव्हती गर्दी. आणि खूप छान दर्शनं झालीत. आणि आता थोडा वेळ बसलो तिथं आम्ही, ती पण बसली इकडं. तर चला, आता 11:30 झाले तर आता थोडा वेळ बसवता आणि नंतर अभिषेक करायचे. आणि किती पण जरी लवकर आवरलं ना, तेवढं काही लवकर आवरत नाही बरं का. आणि आम्हाला झालते 9 वाजले होते निघायलाच, इथं यायला 10:30 झालते. दर्शनं घेतली आणि नंतर आम्ही तिथं देवबापाला विचारलं की आता अभिषेक होतेत का. तर त्यांनी सांगितलं सकाळी 8च्या अगोदर अभिषेक होतेत. आणि नंतर आता दुपारी म्हणलं तर 12:30च्या नंतर अभिषेक होतेत. आणि त्याचबरोबर आम्हाला ना पायरी गणेश पंथी लावायची होती. तर आता आम्हाला तर भरपूर ऊन होणार होतं, तर म्हणलं तोपर्यंत दर्शन घ्यावं. दर्शनं घेतले आणि नंतर इकडं बघा, इकडं जेवणाची पण व्यवस्था आहे, सगळ्या भाविक भक्तांना जेवता येते. आणि नंतर आम्ही दर्शनं घेतले आणि थोडा वेळ बसलो, फोटो काढले. तर नंतर नाही तर इतक्या नवरदेव नवरी येत होतं ना. आता उन्हाळा चालू आहे आणि लग्नाची तारीख होती कालची, तर भरपूर आम्ही नवरदेव नवरी पाहिले. आणि नंतर मग अभिषेक करून घेतला आणि नंतर पंत्या लावायला चालू केलं, कारण सोयीचं होते म्हणून. अभिषेक 12:30ला झाला आणि आम्हाला उन्हाचा पारा झाला पूर्ण पंत्या लावायला. तर पायाला तर खूप चटके बसले. पण आपली कुठंतरी अशी श्रद्धा असते की जे आपण बोललोत ना पायरी गणेश पंथी लावावं, ती कुठंतरी पूर्ण
पूर्ण व्हावी यासाठी पायाला आजच्या दिवस चटके बसले तर बसू जा म्हणलं. आणि ह्याच्यामध्ये मला मदत करू लागायला माझ्या 2 नणंदबाई होत्या, त्याचबरोबर माझा भाऊ आलेला होता, मावशी आलेली होती आणि वहिनी आलेली होती. तर सगळ्यांनी पणत्या लावू लागल्या. एवढ्या उन्हामध्ये पण आम्ही पणत्या लावल्या आणि कुठंतरी आपली श्रद्धा असते ना, काहीतरी ह्याचं फळ आपल्याला भेटेल म्हणून आपण म्हणजे देवावर विश्वास ठेवतो आणि तोच विश्वास ठेवून आम्ही पण असे पायाला चटके बसू दिले. पण सगळ्या पणत्या लावून घेतल्यानंतर फोटो काढले आणि नंतर पुन्हा आम्ही सगळ्यांनी जेवण केले आणि निरोप घेतला. तर चला, आजचा व्हिडिओ सगळ्या फॅमिलीसोबत घेतलेला आहे. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याचबरोबरनं एक सांगायचं राहिलं, मी खूप दिवसानंतर हापशावरचं पाणी हापशिलं आणि देवाला पाणी घातलं होतं आमच्या जवळच्या महादेवाला. तर चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद.